तीस वाला हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहे दादरला मुंबईमध्ये मार्केट फिरण्यासाठी. जाताना या दादरमध्ये ही भली मोठी उंच इमारत लागली. तिचा व्ह्यू पाहून आम्ही तर थक्कच झालो. एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती बघून दादरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे मार्केट लागेल. फूल आणि फळं मार्केट आहे. बरंच काही इथे तुम्हाला मिळेल. माझ्यासाठी तर हे मार्केट नवीनच होते. मी प्रथमच हे मार्केट बघत होते. मला जास्त काही माहीत नसल्यामुळे मी शॉपिंगला सुरुवात केली. इथलं फुल मार्केट तर इतकं भारी आहे ना, नुसतं सुगंधच पसरलेला असतो. सर्व प्रकारचे फुलं तुम्हाला या मार्केटला बघायला भेट. फुल मार्केटमध्ये हे असे कुर्तीचे आणि इतर सर्व कपड्यांचे दुकाने सुद्धा लागलेली आहेत. तर हे टेडी 100 रुपयालाच लावली होती. क्यूट भावली इतकी छान 100 रुपयालाच होती. ब्रिजच्या समोर जो मार्केट लागते तिथे तुम्हाला फळांसोबतच सर्व कॉस्मेटिक आणि ज्वेलरी मार्केट आणि साड्यांचं मार्केट सुद्धा आहे. हे मार्केट माझ्यासाठी नवीन होते, त्यामुळे मी सर्व एक वस्तू बघत ह्या मार्केटमध्ये फिरू लागले. सर्व प्रकारच्या कॉटनच्या चिकनकरी इतर काही कुर्ती तुम्हाला इथे बघायला भेट. ब्रिजच्या खाली लेडीज बरोबरच मेन्स वेअर सुद्धा आहे. इथे तुम्हाला या फुलांच्या ॲक्सेसरीज बनवून दिल्या जातात. जेवण, हळदी किंवा इतर फंक्शनसाठी जे काही दागिने फुलांचे लागतात ना, ते या दादर मार्केटला बनवले जातात. बघा कसे फोटो लावलेत वेगवेगळे. त्याच्यानुसार तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी फुलांची इथे डिझाईन ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. लहान मुलांचे इथे दादरला असे ड्रेस सुद्धा विकायला होते. त्याचबरोबर परफ्यूम होते. मेन्ससाठी हे असे शर्ट सुद्धा होते कॉटनचे. पुढे गेल्यानंतर या चप्पलची दुकाने आणि माणसांसाठी हे असे कुर्ते सुद्धा होते भारी भारीतले. चिकनकरीमध्ये, कॉटनमध्ये 300 रुपयाला. मार्केटमध्ये असे बाजूला ड्रायफ्रूट सुद्धा विकले जातात. मार्केटमध्ये तुमची चप्पल किंवा बॅग तुटली तर हे असे आजोबा सुद्धा आहेत, तुम्हाला बॅग रिपेअर करून देतील. बाजूलाच एक कुर्तीवाला होता, त्याच्याकडे आम्ही कुर्ती बघण्यासाठी गेलो. त्यांनी असे 250 रुपयामध्ये वेगवेगळ्या कुर्तीचे सेट दाखवले, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट आणि कुर्ती मिळते. त्यामध्ये मला ही एक कुर्ती पसंत पडली. ब्लॅकवरती अशी प्रिंट होती फ्लॉवरची, खूप भारी वाटत होतं. त्यासोबत अशी पॅन्ट सुद्धा होती. कॉटनमध्ये हे कापड होतं. खूप भारी अशी पॅन्ट आणि कुर्ती होती. 250 रुपयामध्ये अशी पॅन्ट आणि कुर्ती तुम्हाला मिळते. अजून काय पाहिजे. त्याचबरोबर असे लहान मुलांचे शर्ट, पॅन्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट सुद्धा या मार्केटला तुम्हाला भेटतील. कॉटनचे आणि चिकनकरीचे कुर्ते सुद्धा येथे आहेत. हे असं दादरला स्टेशनच्या बाहेर मार्केट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेडीजच्या पर्स, हे होळीचे आता ट्रेंडिंग मधले टी शर्ट आलेले होते. 150-150ला हे टी शर्ट विकत होते हे लोक. तेवढ्यात माझी नजर गेली या 100 रुपयाच्या हँडबॅग वरती. 100 रुपयाला इतक्या सुंदर हँडबॅग होत्या ना इथे. तुम्हाला हर एक प्रकारच्या हँडबॅग तुम्हाला इथं बघायला भेटतील, ते पण फक्त 100 रुपयामध्ये. मला या मार्केटला ट्रेंडिंगचे कानातले असतात ना, झुमके ऑक्साईड, ते सुद्धा 100 रुपयालाच भेटत. समोर जे मार्केट दिसते ना, इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या ज्वेलरी रिजनेबल प्राइसमध्ये बघायला भेटतील. या ब्रिजच्या समोर ह्या मार्केट लागतं. रंगपंचमीमुळे या अशा पिचकाऱ्या सुद्धा लहान मुलांच्या विकायला आल्या होत्या.
हे कॉटनचे शर्ट 250 ते 300 रुपयापर्यंत तुम्हाला बघायला भेटते. दादरचं स्टेशन आहे त्याच्या बाहेरच भेटतील. इथे तर 50-50 रुपयाला टॉपचा सेल लागलेला. हे खूप छान छान प्रकारचे इथे टॉप 50 रुपयालाच होते. एवढी गर्दी कशाची आहे म्हणून वाट काढत मी बघायला गेले तर इथे कॉस्मेटिकच्या वस्तू फक्त 30-30 रुपयाला होत्या. 30 रुपयामध्ये अजून तुम्हाला काय पाहिजे. हे तर नेल पेंट पासून ते सगळ्या कॉस्मेटिकच्या वस्तू फक्त 30 रुपये. ते फक्त 500 ते 300 रुपये प्राइस मध्ये शॉपिंग झाली बघा. मी एवढी शॉपिंग करून घेऊन आलेले. मला लेअर का नेकलेस भेटला. मला ते स्टोन वाला पण भेटलं. सगळं भेटलं. माझी सगळी शॉपिंग. माझी तर शॉपिंग झाली आणि आम्ही चालू ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी. हे ब्रिज आहे याच्यावरून आपल्याला ट्रेनचं तिकीट काढायला वरती स्टेशनला जायचंय. इथे तिकीट काउंटर होते. मी तिथे तिकीट काढण्यासाठी गेले. हे दादरचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. मी ट्रेनसाठी चाललो. 2 सेकंदासाठी आमची ही CSTची फास्ट ट्रेन हुकली. लगेचच आम्हाला ही दुसरी ट्रेन मिळाली आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलो. बघा किती निवांत बसलोय. गर्दी सुद्धा नाहीये दुपारचा टाइम असल्यामुळे. वस्तू घ्यायच्या त्या शूज, वन पीस आणि कुर्ती. शूज तर काय भेटणार आहे. कुर्ती वन पीस ऑफर भेटणार. कुर्ती, शूज आणि वन पीस घ्यायचं. दादरला भेटलं नाही तर शूज तर पहिला घ्यायचं. दादरला दिवसभर फिरल्यानंतर सुद्धा आमची एनर्जी डबल होती. ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही खूप टाइमपास केला. CSTच्या स्टेशनला आल्यावरती आम्हाला खूप भारी वाटत होतं. अशा प्रकारे थोडा टाइमपास करून आम्ही ट्रेनमधून उतरलो. आपल्या मुंबईच्या CSTचं हे रेल्वे स्टेशन आहे. किती मोठं आणि भारी आहे बघा. आम्ही या CSTच्या रेल्वे स्टेशनची थोडी व्हिडिओ काढली. हे खूप जुनं रेल्वे स्टेशन आहे. इंग्रजांच्या काळातलं हे रेल्वे स्टेशन आहे. किती भारी आहे बघा. किती मोठे मोठे फॅन सुद्धा आहेत इथे. खूप गर्दी असते पण आता दुपारचा टाइम असल्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. CSTला फॅशन स्ट्रीटचं मार्केट आहे ते बघण्यासाठी आम्ही जायला निघालो. त्या मार्केटला जाण्यासाठी दादर स्टेशन बाहेर आल्यानंतर ह्या ब्रिजच्या खालून तुम्हाला त्या मार्केटला जावं लागतं. ही बाजूलाच नवीन लुकमध्ये सिग्नलला थांबलेली आम्हाला डबल डेक्करची बस दिसली. तिला बघून आम्हाला खूप भारी वाटलं. मग आम्ही ठरवलं एक चहाचा ब्रेक घेऊ. आम्ही बाजूला असलेल्या या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो. चहाची खूप टेस्ट अप्रतिम होती. तुम्ही पण कधी आला तर इथे चहा नक्की प्या. हे आहे CSTचं आझाद मैदान. या मैदानावरती क्रिकेटच्या मॅचेस होतात. तिथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जे स्ट्रीट मार्केट दिसेल ते आहे आपले फॅशन स्ट्रीट मार्केट. या CSTच्या मार्केटला तुम्हाला मेन्स आणि वुमन्स दोघांचे कपडे, इतर ॲक्सेसरीज बघायला भेटतात. माझ्याकडे फक्त अर्धा तास होता आणि माझी रिटर्नची ट्रेन पुण्याची होती. त्यामुळे मी हे मार्केट पटपट बघायला सुरुवात केली. लेडीजचे तुम्हाला इथे शॉर्ट कुर्ती, हे बॅक प्रिंटेडचे मुलांचे शर्ट, शूज आणि बरंच काही इथे तुम्हाला बघायला भेटेल. एवढ्यात माझी नजर गेली ह्या जेगिन्सवर. ही खूप अशी भारी ट्रेंडिंगवाली जेगिन्स होती. ती मी बघितली आणि त्याचबरोबर तिथेच बाजूला असलेली ही लेदरची पॅन्ट सुद्धा होती.
ही लेदरची पॅन्ट बघा ट्रेंडिंग आहे, खूप भारी असं तिचं कापड होतं, मला तर आवडली. तुम्हाला या मार्केटला बार्गेनिंग करायचं स्किल यायला पाहिजे. काही दुकानांमध्ये जेगिन्स, प्लाझो, त्याचबरोबर हे असे भारी भारीतले मोठे लॉंग मधले वन पीस सुद्धा भारी बघायला भेटतात. बाजूच्या दुकानामध्ये डायरेक्ट जॉगर्स आणि इतर पॅन्टांवरती डायरेक्ट प्राइस टॅग लावलेली होती आणि तिथं भारी भारीतल्या अशा जेगिन्स, लेगिन्स, जीन्स आणि प्लाझो वगैरे सुद्धा विकायला होत्या. CSTच्या ब्रिजच्या खाली असं मार्केट आहे, तिथे सुद्धा तुम्हाला असे शूज आणि ड्रेस, लहान मुलांची खेळणी वगैरे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू बघायला भेटतील. वेळ न घालवता आम्ही पटकन CSTला आलो कारण आमची ट्रेन होती. बऱ्याच ट्रेन लॉंग रूटच्या CSTवरून असतात, त्यामुळे नेहमीच अशी प्रवाशांची इथे CSTवरती गर्दी असते. हे पॅसेंजर लोक त्यांच्या ट्रेनची वाट बघत बसलेले आहेत. मी तर बाजूला असलेल्या या दुकानातून हे पाणी बॉटल आणि इतर काही खाण्याच्या वस्तू विकत घेतल्या आणि चालले माझ्या ट्रेनकडे. ही आमची सिंहगड ट्रेन लागली होती, आमचं रिझर्वेशन होतं. मग मी लगेच ट्रेनमध्ये जाऊन भूक लागल्यामुळे आम्ही असे बिस्किट आणलेलं आणि खायला सुरुवात केली. तेवढ्यात एक चहावाला आला, त्यांनी आम्हाला कॉकटेल कॉफी पाजली, बॉर्नविटा प्लस कॉफी, आणि ती खूप भारी होती. खरंच खूपच भारी कॉफी होती. तेवढ्यात एक पॅसेंजर उतरला, केवढी भली मोठी त्याच्याकडे बॅग होती. बॅग तर बघून असं वाटते काहीतरी रहस्यमय बॅग होती. बाय बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.